ऑक्टोबर-नोव्हेंबरला पालिका निवडणुका लागण्याची शक्यता. पालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा. मनसे सैनिकांना राज ठाकरेंचा आदेश. मनसे हा हरलेला पक्ष नाही म्हणत राज ठाकरेंनी मानले मतदारांचे आभार. विधानसभेत जे झालं ते झालं, आता पुढचा विचार करायचा. विधानसभा निकालानंतर ईव्हीएमवरून राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवू नका. राज ठाकरेंकडून भूमिका जाहीर. मराठ्यांच्या पराक्रमाच्या दर्शनासाठी कबर असावी. कबरावरची सजावट हटवून मराठ्यांच्या पराक्रमाचा बोर्ड लावा. राज ठाकरे यांच्या सूचना. सिनेमा पाहून जागे होणारे हिंदू काय कामाचे? राज ठाकरेंचा सवाल. तर राजकीय पोळी भाजण्यासाठी इतिहासाचा वाद. राज ठाकरेंचा आरोप. संभाजीराजेंनी शिवरायांसमोर औरंगजेबाची मनसबरी स्वीकारली. मनसबरीदारी हा राजकारण्यांचा एक भाग होता. ऐतिहासिक दाखले देत राज ठाकरेंचा आसूड. वेगवेगळे विषय काढतात. मधल्यामध्ये अदानीला जमीन मिळाली. अदानी हुशार निघाला, आम्ही अडाणी निघालो. अर्थसंकल्पीय अधिवेशनावरून सरकारवर निशाणा. लाडकी बहीण योजना बंद होणार. राज ठाकरेंचं मोठं विधान. योजनेमुळे राज्यावर कर्ज, बेरोजगारीचा प्रश्न सोडवा. जातीत गुंतवू नका. राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. निवडणुकीआधी दिलेल्या आश्वासनांबाबत सरकारला विचारा. अजित पवारांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी नसल्याचं सांगितल्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यात सरकारला अपयश. संजय राऊतांची सडकून टीका. अजित पवारांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा. राऊतांची मागणी. देवेंद्र फडणवीस, अजित पवार कर्जमाफी देणार नसतील तर त्यांच्याकडे बघावं लागेल. पुढील काळात कर्जमुक्तीचं आंदोलन हाती घ्यावं लागेल. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार असाल तर आमचा पाठिंबा. फडणवीसांना पाठिंबा देण्याबाबत पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंची जाहीर भूमिका. शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांबाबतच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम. खंडणीसाठी संतोष देशमुखांची हत्या. मात्र मराठा आणि वंजारी वाद दाखवला. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पहिल्यांदाच भाष्य. बीडमध्ये राखेतून गुंड तयार होत असल्याचीही टीका. कुंभमेळ्यात गंगेत डुबकी लावताना खालून प्रेत गेलं असेल. गंगेच्या पाण्यावरून राज ठाकरेंचा नितेश राणेंना टोला. लाव रे तो व्हिडिओमधून राज ठाकरेंनी दाखवली गंगेची दुरावस्था. घाटावर प्रेत जाळून गंगेत टाकतात, हा कोणता धर्म? राज ठाकरेंचा संतप्त सवाल. गंगा प्रदूषणावरून राज ठाकरेंनी धू धुतलं. मुंबईतील 5 पैकी उरलेल्या एक मिठी नदीची राज ठाकरेंनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली दुरावस्था. नद्यांवर बोलल्यावर धर्म आडवा येणार का? आपल्याला कुणीही धर्म शिकवू नये. राज ठाकरेंचं टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर. नद्यांबाबतच्या माझ्या भूमिकेचं गुरुद्वाराकडून स्वागत केल्याचंही राज ठाकरेंचं विधान. भोंग्यांविरोधात मनसेची भूमिका. मात्र यूपीमध्ये भोंग्यांवर कारवाई झाली. राज ठाकरेंचा महाराष्ट्र सरकारला टोला. मराठी येत नसेल तर कानाखाली बसणारच. राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका. महाराष्ट्रातील प्रत्येक आस्थापनात मराठी भाषा वापरलीच पाहिजे. राज ठाकरे यांचा सल्ला. संदीप देशपांडेंकडून आशिष शेलारांना डिवचणारी कविता. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. शेलारांच्या राज ठाकरेंवरील टीकेला देशपांडेंचं कवितेतून उत्तर. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला राजस्थानच्या मनसे सैनिकांची हजेरी. राजस्थानी मनसैनिकांनी तयार केलं राज ठाकरेंवर गाणं. यावेळी गाण्याच्या माध्यमातून विरोधकांवर देखील टीकेचा सूर. गुढीपाडव्याचं निमित्त साधत मनसे सैनिकांनी साखर वाटली. पालघरच्या मनसैनिकांनी शिवाजी पार्क परिसरात साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.
शिवाजी पार्क परिसरात छत्रपती संभाजीनगरमधील मनसे सैनिकांचा स्टॉल, बाळासाहेब ठाकरेंच्या लुक सारखा एक बॅच स्टॉलवरील आकर्षणाचा विषय. मेळाव्याआधी पालघरमध्ये मनसेतील धुसफूस बाहेर. गुढीपाडवा मेळाव्यासाठी आवाहन करणाऱ्या बॅनरवरील अविनाश जाधव यांच्या फोटोला मनसे पदाधिकाऱ्यांनी काळं फासलं. नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक. भाषणादरम्यान संघाच्या सेवा कार्याची मोदींकडून तोंड भरून स्तुती. स्वातंत्र्याआधी डॉक्टर हेडगेवार गुरुजींनी राष्ट्रीय चेतना वाढवली. कार्याला वटवृक्षाचं रूप. पंतप्रधान मोदींकडून संघाचं कौतुक. आरएसएस भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा न मिटणारा अक्षय्य वटवृक्ष. मोदींचं वक्तव्य. जिथे सेवा कार्य तिथे स्वयंसेवक. नैसर्गिक आपत्ती असो वा काहीही, कोणत्याही संकटात स्वयंसेवक सैनिकांसारखे पोहोचतात. मोदींचं वक्तव्य. तर मोदींकडून स्वतःचाही स्वयंसेवक असाच उल्लेख. स्वयंसेवकांविषयी बोलताना असा उल्लेख. पंतप्रधान झाल्यानंतर कदाचित पहिल्यांदाच आरएसएस कार्यक्रमाला मोदींनी हजेरी लावली. मोदींच्या नागपूर दौऱ्यावर रोहित पवारांची टीका. सप्टेंबरमध्ये केंद्रीय स्तरावर काही वेगळा निर्णय भाजपकडून होण्याची शक्यता. रोहित पवारांचं सूचक वक्तव्य. अटल बिहारी वाजपेयींनी राजधर्माचं पालन करण्याचा दिलेला धडा आरएसएसने मोदींना शिकवावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी मोदींना राजधर्माचं पालन करण्यास सांगितलं पाहिजे. मोदींच्या नागपूर दौऱ्यावरून अबू आझमींची टीका. आशिष शेलारांनी नागपुरात जाऊन डॉक्टर हेडगेवार आणि गोवळकर गुरुजींच्या स्मृती मंदिराचं घेतलं दर्शन. मुंबईत वांद्रे पूर्वेचे आमदार वरुण सरदेसाईंच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन संपन्न. उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. यावेळी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. उद्धव ठाकरे 16 एप्रिलला नाशिक दौऱ्यावर. ठाकरेंच्या शिवसेनेचं नाशिकमध्ये एक दिवसीय शिबिर. उद्धव ठाकरे करणार शिवसैनिकांना मार्गदर्शन. महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता नेमता येत नाही याचं दुर्दैव. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका. मवियानं आधी स्वतःचं घर सांभाळावं. विखे पाटलांचा सल्ला. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी उभारली शेतमालाची गुढी. कर्जमाफीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा अखेर रद्द. हिंदू सकल समाजाच्या संत साहित्य संमेलनात साध्वी प्रज्ञासिंह उपस्थित राहणार होत्या. साध्वी प्रज्ञासिंह 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. नाशिकमध्ये हिंदू सकल समाजाच्या संत संमेलनात औरंगजेबाच्या कबरीला विरोध. कबर तोडणार नाही तोपर्यंत औरंगजेब मरणार नाही. जैन मुनी महावीर मिशन ट्रस्टच्या निलेशचंद्र मुनी यांचं विधान. बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून मशिदीमध्ये स्फोट करण्याचा प्रयत्न. स्फोटामध्ये फक्त मशिदीमधील फरशी फुटली. स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून शांततेचं आवाहन. बीडमध्ये मशिदीत स्फोट झाल्याचं प्रकरण. विजय गव्हाणेसह श्रीराम सागळेला 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. खासदार बजरंग सोनावणे, आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून बीडमधील स्फोट झालेल्या मशिदीची पाहणी. यावेळी नागरिकांना केलं शांतता राखण्याचं आवाहन. बीड मशीद स्फोट प्रकरणी सगळी माहिती मिळाली आहे, त्यामुळे लवकरच योग्य ती कारवाई होईल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ठाण्यातील रेमंड ग्राउंडवर राजस्थान स्थापना दिनाचा भव्य सोहळा संपन्न. राजस्थानी बांधव महाराष्ट्रात व्यापार करतात, त्यांना सुरक्षा देणं आमचं कर्तव्य. एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रमजान ईदच्या शुभेच्छा. मराठी नववर्षासोबत आलेली रमजान ईद आनंद, सौख्य आणि समृद्धी घेऊन येवो, अजितदादांकडून प्रार्थना.
मुस्लिम द्वेषातून होणाऱ्या भाषणांमुळे बीडसारख्या घटना, बीडमध्ये मशिदीत झालेल्या स्फोटावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांचं वक्तव्य. वेताळ शेळके ठरला 66वा महाराष्ट्र केसरीचा मानकरी. पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके यांच्यात झाली अंतिम लढत. यावेळी विजेता वेताळनंच उपविजेत्या पृथ्वीराजला खांद्यावर घेत मारली फेरी. वेताळ शेळके ठरला 66वा महाराष्ट्र केसरी. आई वडील आणि वस्तादांचं स्वप्न पूर्ण केलं. विजयानंतर वेताळ शेळकेची भावुक प्रतिक्रिया. माढ्याच्या बेंबळे गावात महाराष्ट्र केसरीच्या विजयानंतर जल्लोष. गुढीपाडव्याच्या दिवशी बेंबळे गावात जल्लोषाचं वातावरण. दिवाळीसारखा उत्सव साजरा केला. शरद पवारांकडून रोहित पवारांचं कौतुक. नवीन पिढीमध्ये जबाबदारी द्यायची आम्ही ठरवलंय. शरद पवारांचं सूचक विधान. युवा पिढीला विश्वासात घेऊन काम करण्याचा विचार. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादानं युवा पिढी संघटनेत काम करेल. शरद पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवार यांचा खुलासा. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात 86,814 जणांकडून वाहनांची खरेदी. नवीन वाहन खरेदीची नोंदणी 2024च्या तुलनेत यावर्षी तब्बल 30% जास्त असणार. नवी मुंबई महानगरपालिकेचा 2 स्कॉच पुरस्काराने गौरव. कार्यक्षम आणि शाश्वत जलव्यवस्थापन प्रणाली आणि कॅन्सर विषयक काळजी घेणाऱ्या कार्यप्रणालीसाठी 2 प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान. राज्य सहकारी बँकेची नागपूर जिल्हा बँकेवर संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक. पहिल्यांदाच एखाद्या बँकेवर दुसऱ्या बँकेची प्रशासक म्हणून निवड. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. राष्ट्रपती आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार. उद्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 90व्या वर्षपूर्ती सोहळ्याला उपस्थिती लावणार. लॅब इंडिया मार्फत बायसायकल ग्रँड लॉन्चिंग करण्यात येणार. TMA हॉलमध्ये कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला नितीन गडकरींची प्रमुख उपस्थिती असणार. मलबार हिलमध्ये साकारलेल्या निसर्ग उन्नत मार्गाचं लोकार्पण. मुंबईत नागरिकांना दररोज पहाटे 5 ते रात्री 9 दरम्यान या निसर्ग उन्नत मार्गाला भेट देता येणार. पुणे विभागाला मिळाल्या नवीन 40 लालपरी बस. उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना होणार फायदा. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागात प्रत्येकी 10 ST बस दिल्या. तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरसाठी राज्य सरकारकडून 5 नव्या बसेस उपलब्ध. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते बसचं लोकार्पण. यावेळी केराम यांनी नव्या बसमधून दत्तशिखरपर्यंत प्रवास केला. राज्यात 5 दिवस वादळी पावसाचा इशारा. हवामान विभागाचा अंदाज. तर मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याचा देखील अंदाज. ठाण्यात जय अंबे मा चैत्र नवरोत्सवाचा उत्साह. देवी मातेच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पूजन करण्यात आलं. नांदेडच्या माहूरमध्ये रेणुका देवीची विधिवत घटस्थापना. अलंकाराने रेणुका मातेची पूजा. कुमारिका पूजन करत देवीची आराधना. शिर्डीत साई भक्तांना मिळणार 5 लाखांपर्यंत विमा संरक्षण. साई संस्थांचा मोठा निर्णय. घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन घेईपर्यंत काही घटना घडली तर 5 लाखांपर्यंत विमा मिळणार. तिरुपती, पंढरपूर, शिर्डीप्रमाणे आता त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मिळणार बुंदीच्या लाडूचा प्रसाद. विश्वस्त स्वप्नील शेलार आणि इतर मंदिरातील विश्वस्तांच्या पुढाकारानं आजपासून प्रसाद सेवा सुरू होणार. गुढीपाडव्यानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. रुक्मिणी मातेला ठेवणीतील अलंकार परिधान. मनमोहक रूप पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. जळगावमधील अमळनेरमध्ये 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाची पारंपरिक ग्रंथदिंडीनं सुरुवात. महिलांसह लहान मुलांचा पारंपरिक वेशभूषेत सहभाग.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर चंदन उटीतून साकारला गिरिजात्मक गणेश। पुण्यातील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिर आकर्षक फुलांची सजावट। पुण्यातील डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन्स इथं शंकर गीता पारायण सोहळा संपन्न। कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं शंकर महाराजांच्या भक्तांचा सहभाग। हिंगोली जिल्ह्यातील 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ इथं विशेष पूजा संपन्न। शिवलिंग सोन्या चांदीच्या आभूषणांनी सजवलं। मराठी नववर्षानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। रमजाननिमित्त आज पुण्यातील गोळीबार मैदान चौक भागातील वाहतुकीत बदल। 6:30 ते 11:30 पर्यंत या भागात नमाज पठण होणार, त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक शाखेचं आवाहन। धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर एक युग हा चित्रपट 23 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार। मुख्य भूमिकेत असलेल्या अश्विनी महांगडे या टीमसह दिली जेजुरी गडाला भेट। शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्रीची विमान सेवा सुरू। जगभरातील श्री साई भक्तांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवणारी एक मोठी झेप, फडणवीसांची प्रतिक्रिया। हैदराबादमधील टाटा मूलभूत संशोधन केंद्राची दुर्बीण आणि पॅराशूट सांगोला शहरात कोसळलं। 3 वाहनांचं नुकसान, मात्र कोणतीही जीवितहानी नाही। छत्तीसगडच्या बस्तरमध्ये 50 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। 68 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या 13 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। सुकमा बिजापूरच्या चकमकीनंतर नक्षल चळवळीला मोठा धक्का। गोंदियातील गोरेगाव तालुक्यात धान खरेदी केंद्रात तब्बल 1,43 लाख रुपयांची अफरातफर। पोलिसांकडून 5 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4घांना ताब्यातही घेतलंय। हिंगोलीत वाढत्या तापमानाचा केळी बागांना फटका। पानं, शेंडा करपण्यासह केळीचे घड सुकण्याचंही प्रमाण वाढलं। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। पुण्यामध्ये जादू टोण्याचा प्रकार। 4 महिन्यांपासून अमावस्येच्या दिवशी धनकवडी सोसायटीमधील लोकांच्या घरासमोर लिंबू, नारळ, दही आणि काळा अबीर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर। पुणे पोलिसांकडून एका महिलेला अटक। जालन्यात शेतकऱ्याचं अपहरण करून 25 लाखांची खंडणी मागणारी टोळी जेरबंद। मौजपुरी पोलिसांची कारवाई। आरोपीकडून स्कॉर्पिओसह 9,80,000चा मुद्देमाल जप्त। लग्नात नाचताना धक्का लागल्यामुळे तरुणाची हत्या। अल्पवयीन मुलांनी हत्या करून मृतदेह भातसा नदीत फेकला। ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरमधील घटना। पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या। व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवून गळफास घेतला। अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील घटना। पत्नीने आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप। बुलढाण्यात स्वतःच्या गाडीत आढळला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू। गळ्याभोवती जखमा आढळल्यामुळे पोलिसांना घातपाताचा संशय। देऊळगाव राजा शहराजवळील खळबळजनक घटना। 3 जण पोलिसांच्या ताब्यात। ईद निमित्त दुधाची मागणी वाढली। दूध माफियांकडून दरवाढ। सामान्य नागरिकांना आर्थिक फटका। खुलं दूध तब्बल 96 रुपये प्रति लिटर दरानं। गडचिरोलीच्या आष्टी चारमोशी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात। लोखंडी पत्र घेऊन जाणारा ट्रक उलटला। घटनेत एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। पुण्याच्या हडपसर परिसरातील सोरतापवाडी फाट्यावर सिमेंटचा ट्रक गॅरेजवर घुसला। गाड्यांचं प्रचंड नुकसान। घटनेत 2 जण गंभीर जखमी। पुण्याच्या धनकवडीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे चहाच्या साईबा हॉटेलमध्ये आग। घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर हॉटेलमधील साहित्य जळून खाक। आजूबाजूच्या 2 दुकानांनाही आगीच्या झळा। अलिबागच्या नागाव समुद्र किनाऱ्यावर बैलगाडा शर्यतीचा थरार। 50हून अधिक बैलगाडा शर्यतीत सहभागी। पर्यटकांनी लुटला बैलगाडा शर्यती पाहण्याचा आनंद।
बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढवणार. बिहार निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री अमित शहांची पाटणामध्ये मोठी घोषणा. सोळा आणि 17 एप्रिलला प्रकाश आंबेडकर बिहार दौऱ्यावर. बोधगयाला होणाऱ्या महाबोधी महाविहार मुक्ती चळवळीत होणार सहभागी. महाबोधी महाविहार बौद्धांच्या हाती येईपर्यंत भारतीय बौद्ध महासभा आणि वंचितांचा लढा सुरूच राहणार, आंबेडकरांचं वक्तव्य. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या हस्ते ब्रह्मसरोवरावर महाआरती संपन्न. पवित्र कुरुक्षेत्रमध्ये भक्तिमय वातावरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.